हॅलो मित्रांनो, आज आपण डिफरेन्शिएशन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. ओके, हा टॉपिक मी डेमो लेक्चर म्हणून आता रेकॉर्ड करतोय की बऱ्याच मुलांना याचा डेमो म्हणून फायदा घेता यावा. तर डिफरेन्शिएशन आपल्याला शिकायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला फंक्शन शिकलं पाहिजे. फंक्शन अँड व्हेरिएबल्स हा पार्ट आधी शिकला पाहिजे. व्हेरिएबल्स तुम्हाला स्कूलमध्ये झालं असेल, पण परत मी एकदा रिव्हिजन करून घेऊ त्याची. फंक्शन्स आणि व्हेरिएबल्स हे दोन टॉपिक्स आपल्याला शिकायचे आहेत आधी. तर सगळ्यात आधी आपण व्हेरिएबल्सकडे जाऊयात. व्हेरिएबल म्हणजे काय? जो व्हॅरी होतो, ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होते त्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. तर व्हेरिएबल्स म्हणजे ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होते. फॉर एक्झाम्पल आपण एक्स वाय अशा अजूम केलं, एक्स वाय याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो. व्हेरिएबल्स बेसिकली दोन टाईपचे असतात. एक असतो इंडिपेंडंट व्हेरिएबल, जो की कोणावर डिपेंड करत नाही, त्याची व्हॅल्यू इंडिपेंडंट असते. आपल्या इक्वे त्याला एक्स आपण नॉर्मली म्हणतो. आणि दुसरा असतो डिपेंडंट व्हेरिएबल, जसं की आपण वाय म्हणूयात. ओके, नॉर्मली बऱ्याच क्वेश्चनमध्ये आपण एक्सला इंडिपेंडंट म्हणतो आणि वायला डिपेंडंट म्हणतो. एक्स आणि वाय असे दोन व्हेरिएबल्स आपल्याकडे असतात. ओके, तर व्हेरिएबल झालं हा एक पार्ट, कारण आपल्याला इथून पुढे कंटिन्युअस टी, एक्स, व्ही, यू हे सगळे व्हेरिएबल्स आपल्याकडे येणार आहेत. तर इंडिपेंडंट आणि डिपेंडंट असं एक्स आणि वाय बद्दल आपण बोललोय. आता आपण फंक्शनकडे जाऊयात. फंक्शनकडे, तर फंक्शन म्हणजे बेसिकली डिपेंडन्स असतं. एका गोष्टीचं दुसऱ्या गोष्टीवरती डिपेंडन्स, त्याला आपण फंक्शन म्हणतो. समजा आपण पकडलंय, जसं मी म्हटलं एक्स इज इंडिपेंडंट व्हेरिएबल, वाय इज डिपेंडंट व्हेरिएबल. एक्स आणि वाय पकडलं तर बऱ्याच वेळेस तुम्ही असं बघितलं असेल, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. याला वाचताना कसं वाचायचं? वाय इज फंक्शन ऑफ एक्स. ओके, आपण जे लिटरली बोलतो त्याला इंग्लिशमध्ये, त्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये असं म्हणतात, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, तर याला मी असं वाचणार, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, असं मी त्याला वाचणार. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स म्हणजेच वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. आता हे सर मग फंक्शन म्हणजे काय? याला सोप्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर आपण असं पण म्हणू शकतो, वाय इज डिपेंडंट ऑन एक्स. वाय हा एक्स वरती डिपेंडंट आहे. वाय इज डिपेंडंट ऑन एक्स. फॉर एक्झाम्पल जर मी लिहिलं तर वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x माइनस 3. सी, एक्स इज इंडिपेंडेंट वेरिएबल, वाई इज डिपेंडेंट वेरिएबल. मतलब इफ यू टेक एक्स इज इक्वल टू 0, एक्स का वैल्यू आप कुछ भी ले सकते हैं. एक्स इक्वल टू 0 लेते हैं, देखो तो 0 स्क्वायर प्लस 2 इंटू 0, तो हमारा वाई कितना आ जाएगा? -3. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूवरती आपली वायची व्हॅल्यू डिपेंड करते. समजा मी आता एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वाय किती होईल? 1 0 होऊन जाईल. वाय इज इक्वल टू 0. म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूनुसार वायची व्हॅल्यू आपली बदलत असते, त्याला आपण म्हणतो फंक्शन. सो वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, राईट? दॅट इज वाय इज डिपेंडंट ऑन एक्स. हे वापरायचं कुठे? जिथे जिथे कुठल्याही प्रोसेस असतात, फिनॉमिनन असतात, कर्व असतात, आपण सर्कल म्हणतो, राईट? फंक्शन कुठे कामाला येतं तुम्हाला अजून शॉर्टमध्ये सांगतो. फंक्शनमध्ये हे पण बघा, जर सर्कल मी असं ड्रॉ केलं, सपोज दिस इज अ सर्कल, राईट? या सर्कलला सेंटर असतो समजा C, 0 0 ओरिजिन, आणि या सर्कलची रेडियस असते R. तर हा सर्कल कसा बनतो? खूप साऱ्या पॉईंट, हा बघा असे खूप सारे इन्फायनाईट पॉईंट्स मिळून हा सर्कल बोलतो. तर या सगळ्या पॉईंटमध्ये एक्स आणि वाय कोऑर्डिनेटचं जे रिलेशन आहे ते आपण असं सांगतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. याला जर मी व्यवस्थित सोडवलं तर वाय इज इक्वल टू काय होईल? अंडर रूट r स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर होऊन जाईल. वाय इज इक्वल टू अंडर रूट r स्क्वेअर. सो वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स झालं की एक्स आणि वाय हा एकमेकांना अशा प्रकारे डिपेंड करतो. हे त्याचं ॲप्लिकेशन झालं. ओके, सो बेसिकली आपण डेरिव्हेटिव्हवरती फोकस करतोय, डिफरन्शिएशनवरती फोकस करतोय. तर आपल्याला आधी सगळ्यात पहिली पॉईंट असा होता की आपल्याला फंक्शनची डेफिनेशन समजून घ्यायची होती. फंक्शन म्हणजे डिपेंडन्स, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स और वाय इज डिपेंडंट ऑन एक्स असं म्हटलं. तर वाय इज इक्वल एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 झालं. आता याचा डेरिव्हेटिव्हशी काय संबंध बघा. तर आधी आपण आता फंक्शनचे टाईप्स बघूयात. फंक्शनचे भरपूर टाईप असतात, पण त्यातले डेरिव्हेटिव्ह करताना जे कामाला लागतील तेच मी तुम्हाला सांगतो. त्यात आपण इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन, ह्या बऱ्याच फंक्शनबद्दल असं बोलणार नाही, पण जनरली जे जनरलाइज फंक्शन डिफरन्शिएशन करताना लागतात त्यांच्याबद्दल आपण बोलूयात. त्यातला सगळ्यात पहिला फंक्शन असतो अल्जेब्रिक फंक्शन. अल्जेब्रिक फंक्शन, ज्या फंक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात एक्स रेज टू द पॉवर n, वेअर n इज कॉन्स्टंट. हा जो n असतो हा n कॉन्स्टंट असतो. तो y इज इक्वल टू एक्स रेज टू n. ज्या फंक्शनमध्ये
ज्या फंक्शनमध्ये हा जो वन सेकंड, ज्या फंक्शनमध्ये व्हेरिएबल बेसला असतो, हा व्हेरिएबल आहे बघा, एक्स इज व्हेरिएबल, आत्ताच मी सांगितलं, ज्या फंक्शनमध्ये व्हेरिएबल बेसला असतो आणि पॉवरला कॉन्स्टंट असतो अशा फंक्शनला आपण अल्जेब्रिक फंक्शन म्हणणार. फॉर एक्झाम्पल बघा, असं असेल y इज इक्वल टू एक्स रेस टू 4. डेरिव्हेटिव्ह शिकताना सगळं आपल्या कामाला येणार, y इज इक्वल टू एक्स रेस टू द पॉवर 4. ओके, हे झालं आपलं अल्जेब्रिक फंक्शन. किंवा तुम्ही असं म्हणणार y इज इक्वल टू एक्स रेस टू द पॉवर 3/2, ज्याच्या बेसला व्हेरिएबल पॉवरला कॉन्स्टंट, तो झाला अल्जेब्रिक फंक्शन. नंबर 2, एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन, ज्या फंक्शनमध्ये उलटा, ज्या फंक्शनमध्ये बेसला कॉन्स्टंट असतो आणि पॉवरला व्हेरिएबल असतो अशा फंक्शनला आपण म्हणणार एक्सपोनेन्शियल फंक्शन. बघा, हा ए जो असतो, ए इज अ कॉन्स्टंट, आणि हा जो पॉवरला एक्स असतो, हा एक्स झाला आपला व्हेरिएबल. म्हणजे ज्या फंक्शनमध्ये बेसला कॉन्स्टंट आणि पॉवरला व्हेरिएबल असतो त्या फंक्शनला आपण म्हणणार एक्सपोनेन्शियल फंक्शन. फॉर एक्झाम्पल बघा, असं असेल y इज इक्वल टू 3 रेस टू द पॉवर x और 4 रेस टू पॉवर x एक्सेट्रा, 3 रेस टू x, 4 रेस टू x अँड सो ऑन, याला म्हणतो आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे सगळं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करताना खूप इझी गोष्टी होतील. झालं लॉग एक्स, अल्जेब्रिक झालं, एक्सपोनेन्शियल झालं, नंतर असतो लॉगॅरिथमिक फंक्शन. नावातच बघा लॉगॅरिथमिक, ज्या फंक्शनमध्ये लॉग असतो त्या फंक्शनना म्हणायचं लॉगॅरिथमिक फंक्शन, ज्याला आपण असं लिहू शकतो लॉग एक्स टू द बेस ए. y इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस ए. ज्या फंक्शनमध्ये लॉग शब्द आला त्याला म्हणायचं लॉगॅरिथमिक. याला वाचताना कसं वाचायचं, लॉग एक्स टू द बेस ए. फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर आपण असं म्हणणार y इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस 10. हा झाला आपला लॉगॅरिथमिक फंक्शन, y इज इक्वल टू लॉग एक्स टू द बेस 10. फोर्थ आपल्याकडे बघा असतो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. ज्या फंक्शनमध्ये ट्रिगोनोमेट्री येतं, जसं साइन, कॉस, टॅन, त्याला आपण म्हणणार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे फंक्शन्स आयडेंटिफाय करता आले तर आपल्याला फॉर्म्युला यूज करणं सोपं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, y इज इक्वल टू साइन एक्स, y इज इक्वल टू टॅन एक्स एटसेट्रा, ऑल दीज आर ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. त्यानंतर पुढचा फंक्शन बघा, इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक. नावातच बघा सगळं असतं. इनव्हर्स म्हणजे रेस टू द पॉवर -1 असतो, इनव्हर्स म्हणजे रेस टू -1 असतो, आणि ट्रिगोनोमेट्री म्हणजे परत साइन कॉस टॅन आलं तर याला असं लिहितात बघा, y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स एक्स. कॉस इनव्हर्स एक्स, इनव्हर्सचा अर्थ होतो रेस टू द पॉवर -1, किंवा y इज इक्वल टू टॅन इनव्हर्स एक्स एटसेट्रा. हे झाले इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, बघा आपल्याला डिफरेन्शिएशन करताना फॉर्म्युला यूज करावे लागतात. त्याच्यामध्ये आपण बेसिकली फंक्शनचे 5 टाईपमध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिला बघा अल्जेब्रिक फंक्शन, दुसरं बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन, तिसरा लॉगॅरिथमिक फंक्शन, चौथा ट्रिगोनोमेट्रिक आणि पाचवा इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक. अशा 5 टाईपमध्ये आपण त्याला क्लासिफाय केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला फॉर्म्युला यूज करणं सोपं जाईल. बघा अल्जेब्रिकमध्ये मी सांगतो तुम्हाला, ज्या फंक्शनमध्ये बेसला व्हेरिएबल असतो आणि पॉवरला कॉन्स्टंट असतो त्याला अल्जेब्रिक म्हणायचं. ज्या फंक्शनमध्ये उलटं होतं, बेसला कॉन्स्टंट आणि पॉवरला व्हेरिएबल असतो त्याला एक्सपोनेन्शियल म्हणायचं. ज्या फंक्शनमध्ये लॉग टर्म आले त्याला लॉगॅरिथमिक म्हणायचं, आणि ज्या टर्ममध्ये साइन, कॉस, टॅन आलं त्याला ट्रिगोनोमेट्रिक म्हणायचं. आणि शेवटी इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री, लाईक साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, असे आपल्याकडे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स झाले. तर हे बेसिकली 5 टाईपचे फंक्शन्स आपल्याला माहिती असतील तर आपण डेरिव्हेटिव्हकडे सहज जाऊ शकतो. तर आता आपण बघूयात की डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करायचे. ओके, चला सगळ्यात पहिले डिफरेन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ते आपण परत बघूयात. डिफरेन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. ओके, याची प्रॅक्टिकल डेफिनेशन आणि मॅथमॅटिकल डेफिनेशन दोन्ही पण आपण करूयात. बघा आता आत्ताच मी तुम्हाला फंक्शन बद्दल शिकवलं. जर असं असेल इफ y is equal to f of x, याला असं वाचायचं y is a function of x. If y is equal to f of x, then
बघा dy अपॉन dx. हा जो d इथे तो हा d म्हणजे डिफरन्स, dy म्हणजे डिफरन्स इन y आणि dx म्हणजे डिफरन्स इन x. बघा इफ y इज इक्वल टू f ऑफ x इज एनी फंक्शन, असं लिहूयात आपण त्याला, इज एनी फंक्शन then dy अपॉन dx. बघा लिहितानाच तसं लिहिलंय, dy म्हणजे डिफरन्स इन y अपॉन dx म्हणजे विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्स इन y अपॉन डिफरन्स इन x ते असं असतं. किंवा याला तुम्ही असं म्हणू शकता y डॅश, किंवा त्याला तुम्ही y1 लिहू शकता, किंवा f डॅश ऑफ x असं लिहू शकता. ह्या लिहिण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती झाल्या. देन dy बाय dx और y डॅश और y1 और f डॅश ऑफ x, याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x. काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x. किंवा बघा ही प्रॅक्टिकल डेफिनेशन झाली, रेट ऑफ चेंज ऑफ y और रेट ऑफ चेंज इन y with respect to x. बघा dy by dx और y dash और f dash of x याला म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x और रेट ऑफ चेंज इन y with respect to x. रेट ऑफ चेंज इन y with respect to x चा अर्थ असा होतो की x एवढा बदलला तर y एवढा बदलतो. फॉर एक्झाम्पल बघा, मी जर असं म्हणालो dy by dx इज इक्वल टू 3/2, याचा अर्थ असा होतो जर x ची व्हॅल्यू 2 ने बदलली तर y हा 3 ने बदलतो. dy अपॉन dx, x ची व्हॅल्यू जर 2 ने बदलली तर y हा 3 ने बदलतो, म्हणजे dy अपॉन dx इज 3/2. x 2 ने बदलला, y 3 ने बदलतो. फॉर एक्झाम्पल आपण प्रॅक्टिकली जर बघितलं, आपण असं म्हटलं होतं ऍक्सेलरेशन इज इक्वल टू dv अपॉन dt, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ टाइम. याचा अर्थ असा होतो टाइम dt ने बदलला तर वेलॉसिटी dv ने बदलला, आपण ऍक्सेलरेशन म्हणतो dv अपॉन dt. तर ही झाली बेसिक डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. जर y इज इक्वल टू f ऑफ x एखादं फंक्शन असेल तर dy बाय dx त्यालाच आपण y डॅश किंवा y1 किंवा f डॅश ऑफ x असं म्हणू शकतो. याला कसं वाचायचं, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. तो कसा फाइंड आउट करायचा ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. किंवा रेट ऑफ चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे x मध्ये एवढा चेंज झाला तर y कितीने बदलेल. अजून जर तुम्हाला एखादं प्रॅक्टिकल एक्झाम्पल हवं असेल तर मी ते तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल असं असेल y इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 1 असेल. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं, जर मी x ची व्हॅल्यू 0 घेतली तर y किती येतो 1. बघा x ची व्हॅल्यू 0 टाकून बघा. आणि जर मी x ची व्हॅल्यू 2 घेतली तर y किती येतोय 5. 2 स्क्वेअर इज 4 प्लस 1. आता बघा x हा 0 चा 2 झाला तर y हा 1 चा 5 झाला. तर मला dy अपॉन dx काढायचा आहे. तर dy अपॉन dx असतो डिफरन्स इन y म्हणजे 5 मायनस 1 अपॉन डिफरन्स इन x म्हणजे 2 मायनस 0. 5 मायनस 1 4 अपॉन 2 दॅट इज 2 अपॉन 1. याचा अर्थ असा होतो ह्या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू जर 1 नी बदलली तर y हा 2 नी बदलतो. बघा x जर 1 नी बदलला तर y 2 नी बदलतो. याला आपण म्हणतो dy अपॉन dx, रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट x. म्हणजे x मध्ये एवढा बदल झाला तर y मध्ये किती बदल होतो. ओके, आता पुढे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युलाज आहेत, तर ते आपण लिस्ट आउट करूया. त्यातला पहिला फॉर्म्युला बघा, डी बाय डी एक्स ऑफ के. व्हॉट इज के? के म्हणजे कॉन्स्टंट. डी बाय डी एक्स ऑफ के त्याचा आन्सर असतं 0. के म्हणजे कॉन्स्टंट. डी बाय डी एक्स ऑफ के इज इक्वल टू 0. के इज कॉन्स्टंट. हा झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. नंबर 2, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू द पॉवर एन. जसं मी तुम्हाला 5 वेगळ्या वेगळ्या टाईपचे फंक्शन सांगितले होते, त्यातला पहिला झाला कॉन्स्टंट फंक्शन, दुसरा अल्जेब्रिक फंक्शन एक्स रेस टू द पॉवर एन. याच्यामध्ये बघा बेसला व्हेरिएबल आहे, पॉवरला कॉन्स्टंट आहे. तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन ची डेफिनेशन किंवा फॉर्म्युला होतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. हा डी बाय डी एक्स कुठून आणायचा ते मी तुम्हाला सांगतो पुढे. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन इज एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. याचं एक्झाम्पल जर तुम्हाला पाहायचं असेल, डी बाय डी एक्स कसा आहे तो तुम्ही सांगणार आहे पुढे, पण डायरेक्टली आता आपण बघूया. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू द पॉवर 4. बघा एक्स रेस टू एनच्या जागेवर एक्स रेस टू 4 आलं, म्हणजे एनच्या जागेवर 4 आला. या साईडला पण एनच्या जागेवर 4 आला, म्हणजे 4 बघा एन 4 एक्स रेस टू द पॉवर 4 मायनस 1, म्हणजेच आपलं आन्सर किती आलं
4x³ आलं. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁴ चा आन्सर आपलं काय येतंय 4x³ येतंय. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. नंबर 3 फॉर्म्युला नंबर 3 आपण अल्जेब्रिक नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन पाहिलं होतं. एक्सपोनेन्शियलचं एक्झाम्पल आपण बघूया. d/dx ऑफ a⁻x वेअर a इज कॉन्स्टंट, x इज व्हेरिएबल, राईट. तर a⁻x चा डेरिव्हेटिव्ह बघा, फक्त a⁻x ॲज इट इज ठेवायचं इंटू याला log a लावायचा, log a. ओके. फॉर एक्झाम्पल जर हवं असेल तर बघा d/dx ऑफ 3⁻x आपण घेतलं. a च्या जागेवर किती आला 3, तर याचा आन्सर आपलं असतं 3⁻x इंटू log 3. असं आपण त्याचा डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. म्हणजे एकदा तुम्हाला फंक्शनचे टाईप समजले तर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पटकन यूज करता येईल. ओके, चला. ओके, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू. थँक्यू. स्टॉप केलं का?